ब्रह्मांडाच्या गूढ रहस्यातून जन्म घेतलेल्या नवनाथांची ही अद्भुत आणि चमत्कारिक कथा तुम्ही कधी ऐकली आहे का? चला आज ऐकू ही दिव्य कथा. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. पैकी थोडाचा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागापैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे. यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मेजय राजाने नागसत्र केले आहे. त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा द्विमूर्धन म्हणजे अग्निगर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे. तेथे चमस नारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जन्मेजय राजाचा सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे. त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वालखिल्ले ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले. ते कुशबेटात गेले. ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेविले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने भर्तृहरी तसेच जपून ठेविले आहे. त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले.